पूरी बोलतात अजून भी अश्विनी जी मैं उधार नहीं रखता किसी का। अरे सच्ची जे जे मनुचे तळवे संविधान जाणून गेले जे भडवे आता तयाला ठोकल्या गुटी अरे आता तयाला ठोकल्या आता तयाला ठोकल्या गुटी निपाणी सारखी करू एक जुटी निपाणी सारखी करू एक जुटी निपाणी सारखी करू एक चलो ये हो गया आपका हिसाब आता रमाईचं गीत सादर करतोय तुमच्यासाठी हॅलो भाऊ वाढवलं अरे ऑक्टोबॅट माहिती भाऊ दुसऱ्या बोर्ड मध्ये भाऊ कागद गुंडाळी हो कनेक्शन बोर्ड बघा विषय आहे मार्मिक 24 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेतील सर्व सदस्य संविधानावर स्वाक्षऱ्या करतात 25 नोव्हेंबरला शेवटची मीटिंग संपवून बाबासाहेब घरी येतात बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या सहकारी बाबासाहेबांच्या घरी हॉलमध्ये बसून असतात बाबासाहेबांचं अचानक वागणं बदलतं बाबासाहेब क्षणात हसते आहे क्षणात रडते आहे हो दादा हो जे झोपलेले आहे ना त्यांना सुद्धा विनंती आहे जास्त वेळ घेणार नाही तुमचा कृपया उठून बसावं आणि कुजबुज बंद करा थोडा वेळ मागतोय फक्त बाबासाहेबांचं क्षणात हसणं क्षणात रडणं बाबासाहेब क्षणात हसते आहे क्षणात रडते आहे बाबासाहेब काय झालं बाबासाहेबांना काय झालं म्हणून बाबासाहेबांचे सहकारी शास्त्री बाबासाहेबांना म्हणतात साहेब काय झालं तुम्हाला बरं नाही का तुम्हाला मी दवाखान्यात घेऊन जाऊ का त्यावर बाबासाहेब त्या शास्त्रीला उत्तर देतात अरे शास्त्री नाही मी एकदम ठरलेली डायरेक्ट आज मी असं काम केलेलं आहे माझ्या समाजाला मी अशा स्तरावर नेऊन पोहोचवलेलं आहे की तेथून माझ्या समाजाला कोणी खाली पाडू शकत नाही त्यावर शास्त्री म्हणतात साहेब इतर स्वाभिमानाची गोष्ट आहे मग साहेब तुम्ही रडता का
त्यावर बाबासाहेब त्या शास्त्रीला उत्तर देते, शास्त्री मी माझ्या समाजासाठी खूप काही केलं रे, पण हे मी समाजासाठी काम करत असताना मी कधी माझ्या परिवाराचा विचार केला नाही. अरे शास्त्री, माझी रामू तिला क्षयरोग असून सुद्धा मी तिचा इलाज चांगल्या दवाखान्यात करू शकलो नाही रे. अरे माझा मुलगा, माझा गंगाधर मरतो, माझी इंदू मरते, माझा राजरत्न मरतो, माझा रमेश मरतो, माझ्याकडे पैसे नसतात रे शास्त्री. अरे शास्त्री, मी आज असं काम करून गेलेलो आहो, पण मी माझ्या राजरत्नाला साधं नवीन कफन देऊ शकलो नाही. म्हणून बाबासाहेब आणि शास्त्री यांचा संभाषण या गीतामध्ये सादर करतोय का. जरा स्टैंड दोगे भैया तो बड़ा अच्छा लगेगा मुझे. स्टैंड दो, स्टैंड वो वाला दो, इधर वाला. और जरा चाय भी मिलेगी तो जरा गला भी गर्म होगा. बाबासाहेब त्या शास्त्रीला म्हणते, दिली घटी बाबासाहेब शास्त्रीला बोलते, शास्त्री अरे दिली घटी नाजरी, अरे दिली घटी नाजरी, अरे दिली घटी नाजरी मी देशाला अरे शास्त्री, मी रडण्याचं तुला काय सांगू रे शास्त्री. अरे मी जरी या देशाला घटना दिली, माझ्या समाजाला उच्च स्तरावर नेऊन ठेवलं, पण शास्त्री मी माझ्या रामूला वाचवू शकलो नाही, माझ्या राजरत्नाला मी साधं कफन देऊ शकलो नाही रे शास्त्री. दिली घटी नाजरी मी देशाला, पण देऊ शकलो नामी माझ्या, देऊ शकलो नामी माझ्या राजरत्नाला दिली घटे नाजरी.
महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका, माझी आवडती गायिका अश्विनीताई खोब्रागडे, अश्विनीताई राजगुरुस्वामी. आणि सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या देऊ शकलो नामी माझ्या शास्त्री माझा राजरत्न, माझ्या आवडीचा मुलगा, माझा गंगाधर. अरे माझ्याकडे पैसे नाही, मी रमाईला पैसे पाठवू शकलो नाही म्हणून त्याचा इलाज डॉक्टरने केला नाही, म्हणून तो मेला गेला. अरे माझा राजरत्न, माझ्या आवडीचा राजरत्न, अरे तो मेला. तो मेल्याच्या नंतर त्याचा अंतिम विधी करण्याचा वेळ आला शास्त्री. अरे खूप वेळ होत होता, त्याचा अंतिम विधी करण्याचा वेळ आला होता शास्त्री. माझे सहकारी माझ्या जवळ आले आणि मला म्हणाले, साहेब आता खूप वेळ झालेला आहे, आता आपल्याला त्या राजरत्नाला अंतिम विधी करावं लागेल. अरे रामू, अरे शास्त्री मी खूप रडलो रे, ढसा रडलो. मी का रडत आहे याची जाणीव फक्त माझ्या रामूला होती, कारण माझ्या रामूला माहित होतं की माझ्या जवळ त्या राजरत्नाचा अंतिम विधी करण्यासाठी पैसे नाही, म्हणून तिला माहित होतं. अरे ती आपल्या खोलीत गेली आणि तिने साडीचा पदर कापून माझ्या हाती दिला रे, आणि त्या साडीच्या पदरामध्ये मी माझ्या राजरत्नाचा विधी केला. राजरत्न गेला कसा तो, राजरत्न गेला कसा तो, रडुनी बाबा बोले रे, बाबा बोले रे, मनातले दरवाजे बंद, मनातले दरवाजे बंद, एक एक करुणी खोले रे. आलो तेव्हापासून खूप सेवा केली काकाजींनी, रात्रभर पैसे सुद्धा दिले. तसेच आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक माझे मोठे भावावरती जिवंत राहिला. बाबासाहेब विदेशात असताना बाबासाहेबांकडे जेवणासाठी पैसे नसायचे. बाबासाहेब एक पाव घ्यायचे आणि त्या पावाचे 4 तुकडे करायचे आणि दिवसभर त्या एका त्या पावावर अभ्यास करायचे बाबासाहेब. एवढं कोणासाठी रे? आपल्यासाठी. पण आपण काय दिलंय बाबासाहेबांना? अरे हे माना सन्मानाचं जीवन बाबासाहेबांनी देऊन सुद्धा आपण बाबासाहेबांना दिलेल्या स्वाभिमानाला जपत नाही. म्हणून भावना आहे का, राजरत्न गेला कसा तो, रडुनी बाबा बोले रे, मनातले दरवाजे बंद, एक एक करुणी खोले रे.
न्याय दिला मी समाजाला दिली वाटेला ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला राजरत्नाची कहाणी ऐकून येते डोळ्यात पाणी अरे रमाई सारखी ना माय पाहिजे ना भीमरावा सारखा बाप पाहिजे कवीला खूप सुंदर लिहिलं आहे कवी प्रणय सरपंच म्हणतात बाबासाहेबांनी आपल्याला अशा स्तरावर ठेवलेला आहे रे त्या काळी आम्हाला साधे घालायला कपडे मिळत नव्हते पण आज परिस्थिती पहा काय ठेवली बाबासाहेबांना आपली माझ्या एका राजे लग्न